महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि सध्याच्या घडीची महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलाय। 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा सोपवलेला आहे। सध्याचं मंत्रिमंडळ हे विसर्जित झालेलं आहे। आता पुढचे काही काळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राज्याचा कार्यभार पाहतील। जोवर नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा होत नाही तोवर, शपथविधी होत नाही तोवर एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा सीपी राधाकृष्णन राज्यपालांकडे सोपवलेला आहे आणि आता ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। विद्यमान विधिमंडळ, विद्यमान विधानसभा ही विसर्जित झालेली आहे, मंत्रिमंडळ विसर्जित झालेलं आहे आणि आता केवळ मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। नवीन मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता आता दिवसेंदिवस प्रत्येक दिवसागणिक शिगेला पोहोचताना दिसते आणि प्रत्येक 3ही पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आपलाच नेता, आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी प्रबळ इच्छा आहे आणि ही इच्छा आपल्याला दिवसेंदिवस जोर धरताना दिसते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। आता पुढची सगळी प्रक्रिया पार पडेल, पुढची संविधानिक प्रक्रिया पार पडेल आणि त्याच्यानंतर जोवर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही तोवर एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील। सकाळच्या घडामोडींचा जर आपण विचार केला तर चर्चा अशी होती की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून काहीसा दुरावा आलाय का? दादा आतमध्ये सर लोक घ्या। तर एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केलाय। आता एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील। नवीन मुख्यमंत्री कोण असेल याची उत्सुकता सध्या आहे। 2 उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे एकनाथ शिंदे यांनी राजीनामा सोपवलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। जोवर नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येत नाही, जोवर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही तोवर एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील। सध्या चर्चा आहे ती एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची, कारण का दिल्लीवरून आदेश आल्यानुसार भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि आता एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। जोवर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही तोवर। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, राजीनामा सुपूर्द केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी, काळजीवाहू मुख्यमंत्री असतील आता ते? नक्कीच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते आता राज्याचा पुढचे काही दिवस तरी कार्यभार सांभाळणार आहेत, कारण की नेमका नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होतो हे अजूनही निश्चित झालेलं नाहीये, त्याची तारीख निश्चित झालेली नाहीये। तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून हा कार्यभार दिला जाईल। अशी शक्यता होती की राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, कारण की अगदी छोटा कालावधी होता। मात्र काल
मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने देखील कायदे तज्ज्ञांशी सल्लामसलत केलेली आहे आणि त्यानुसार जर दुसरा पक्ष या ठिकाणी सरकारचा दावा करणारा कोणी उपलब्ध नसेल किंवा कोणी दावा करणारच नसेल तर त्या ठिकाणी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काही दिवस मुख्यमंत्र्यांना नियुक्त केलं जाऊ शकतं किंवा त्यांचा कार्यभार जो आहे तो काही दिवस वाढवला जाऊ शकतो अशी कायद्यामध्ये तरतूद आहे आणि त्याच्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहू दिलं जाईल। राष्ट्रपती राजवटची भीती जी होती महाराष्ट्रावरची ती आता राहणार नाहीये, राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रावर लागू होणार नाहीये। दुसरीकडे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील का पुन्हा एकदा याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे। जसं की आपण म्हणालात की एकूणच जी सध्या चर्चा आहे ती वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या स्तराची चर्चा आहे। काल दिवसभर आपण पाहिलं की बिहार पॅटर्नची चर्चा होती की ज्याप्रमाणे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना देखील कमी संख्याबळ असून देखील मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं। मात्र भाजपकडून ज्या सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली त्यानुसार असा कोणत्याही प्रकारचा शब्द किंवा असं आश्वासन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेलं नाहीये। तर मुख्यमंत्र्यांकडून किंवा शिवसेनेकडून जे नेते आहेत ते ऑफ द रेकॉर्ड हीच गोष्ट सांगतात की आम्हाला शब्द देण्यात आलेला होता त्यामुळे शब्द पाळला जाईल का ही सध्या काल दिवसभर चर्चा होती। मात्र आता एकूणच चित्र जे आहे ते जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि भाजपचाच मुख्यमंत्री हा महाराष्ट्रामध्ये बसेल आणि त्यांचंच आता पूर्णतः एक सरकार येईल असं सांगण्यात येत आहे। मात्र त्या सरकारमध्ये निश्चित 2 उपमुख्यमंत्री असतील आणि जसं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले होते त्याचप्रमाणे कदाचित महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदी राहून अजितदादा उपमुख्यमंत्रीपदी राहून देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचा एखादा नेता हा मुख्यमंत्रीपदी राहू शकतो अशी चर्चा आहे, शक्यता आहे। या संदर्भामध्ये अमित शहा हेच शेवटचा निर्णय घेणार आहेत। नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही गोष्ट जी आहे ती पोचवली जाणार आहे आणि त्याच्यानंतर भाजपचे हे जे वरिष्ठ 3 नेते आहेत एकतर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा जे भाजपचे अध्यक्ष आहेत यांच्याकडून हा निर्णय घेतला जाईल। भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डकडे हा निर्णय पाठवला जाईल, त्यांच्याकडून या निर्णयावर जे आहे ते शिक्कामोर्तब केले जाईल आणि त्यानंतरच महाराष्ट्रापर्यंत हा निर्णय येईल। मात्र त्यासाठी महत्त्वाचं हेच आहे की महाराष्ट्रातले हे 3ही मोठे नेते आणि भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची एक बैठक होणं गरजेचं आहे। ती एकत्रित एक बैठक केली जाऊ शकते किंवा भाजपचे जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यांच्याकडून जर भाजपचा मुख्यमंत्री निश्चित केला गेलेला असेल तर त्यांचीच केवळ एक बैठक होईल आणि नाव जे आहे ते थेट जाहीर केले जाईल आणि त्यासाठी अमित शहा, नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्रामध्ये येतील कारण की हा विजय हा थोडका नाही आहे, छोटा नाही आहे, हा खूप मोठा विजय आहे। अगदी लोकसभेचा विचार केला आपण तर अगदी कमी जागा भाजपच्या येतील, 90च्या आतमध्ये भाजप राहील असा सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं होतं। मात्र जे आकडे आले ते अगदी अविस्मरणीय आहेत, अगदी अनाकलनीय आहेत आणि 133+ अशी सध्या भाजपची स्थिती आहे राज्यामध्ये। त्याच्यामुळे राज्यात जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार भाजपच्या आमदारांचा एकूणच कल गेले 5 वर्ष स्वतःकडे न राहिलेलं मुख्यमंत्रीपद या सगळ्याचा विचार करून भाजपचे नेते निर्णय घेतील अशी शक्यता आहे। पण त्याच वेळी गेल्या 2.5 वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे अगदी तळागाळात जाऊन जे काम केलेलं आहे प्रत्येक आपदेच्या वेळी प्रत्येक आपत्तीच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी हजर राहिलेले होते। त्यामुळे त्यांचं जे दिलखुलासपणे केलेलं त्यांचं काम आहे प्रत्येकाला भेटणं, प्रत्येक स्तरावर जाणं, अगदी रस्त्यात चालत असताना देखील जात असताना कोणी तापा थांबवला तर त्यांच्याशी सल्लामसलत करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या समस्या ऐकून घेणं हे सगळं जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा चेहरा आणि लाडकी बहीण योजनेचा एकूणच प्रभाव यामुळे मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद पुन्हा यावं अशी अनेकांची इच्छा आहे। जो सर्वे आला होता आपण दाखवलं होतं अगदी निवडणुकीच्या आधी त्यामध्ये 31% वोट जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात पडले होते, त्यापेक्षा इतर नेत्यांना जे आहे ते कमी वोट्स पडलेले होते। त्यामुळे कितीही झालं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं अशी शक्यता होती, अशी मागणी होती आणि त्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न देखील केले गेले होते। काल दिवसभर त्याच्या आधी देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन साकडं घालण्यात आलं। आज देखील मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जमण्याचे अनेक विभाग प्रमुखांनी आदेश दिलेले होते। मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश जे ते मागे घ्यायला लावले आणि कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर करण्यात येऊ नये असं सांगण्यात आलं होतं। त्याच्यामुळे आज इथे काही कार्यकर्ते म्हणजे अगदी 20 ते 25 कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते, काही महिला देखील जमलेल्या होत्या। त्या सगळ्यांना परत घरी जाण्यास सांगण्यात आलं, पोलिसांकडून सांगण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले होते। त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन हे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देताना झालेलं नाहीये आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे। तिन्ही जे नेते आहेत सर्वोच्च नेते महाराष्ट्रातले त्या तिघांनी एकत्रितपणे हा राजीनामा
सुपूर्त केलेले आहे। यातून एक लाईन जी आहे किंवा एक संदेश जो आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाऊ शकतो किंवा द्यायचा प्रयत्न हा महायुतीकडून केला गेलेला आहे की कितीही काही झालं, कितीही मुख्यमंत्री पदावरून थोडीशी चर्चा होत असली, वादविवाद असले तरी देखील आम्ही एकसंध आहोत, आम्ही एकत्रित आहोत, तिन्ही जे सर्वोच्च नेते आहेत ते एकत्रित आहेत। त्यामुळे पार्टीचे जे कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी एकमेकांमध्ये वितुष्ट ठेवू नये। महाराष्ट्रातली जनता जी आहे त्यांनी पुन्हा एकदा 2019 सारखी परिस्थिती येईल का अशी शक्यता जी सांगितली जात होती, कुठेतरी एकनाथ शिंदे वेगळा निर्णय घेतील का अशी शक्यता सांगितली जात होती, पण ती शक्यता होणार नाही हा संदेश द्यायचा प्रयत्न अगदी काही वेळापूर्वी झाला, राज्यपालांच्या समोर तो झाला आणि त्याचं लाईव्ह दृश्य आपण बघितलं कशा प्रकारे तिन्ही नेते एकत्रित आले, एकत्रित बसले, राज्यपालांशी एकत्रित त्यांनी चर्चा केली, मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा सोपवला आणि ज्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलं त्यावेळी देखील राज्यपालांकडे तिन्ही नेते हे एकत्रितपणे उभे होते, अगदी दिलखुलास वातावरण त्या ठिकाणी होतं, एकमेकांशी हसत खेळत बोलत होते। हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला कारण की महायुती ही तुटते आहे का असा प्रश्न हा निर्माण झाला होता, विरोधकांनी देखील आरोप केलेले होते, मात्र आम्ही एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न हा काही वेळापूर्वी झाला आणि त्यातूनच आता येणारं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये देखील आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित असू असं देखील सांगण्याचा प्रयत्न, भासवण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या तिन्ही नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे येणारं सरकार आहे ते नक्कीच महायुतीमध्ये तिन्ही पक्षांचं असेल, एकत्रित असेल आणि थोडीफार जी आहे ती जागा वाटपाच्या वेळी किंवा 43 जे एकूण मंत्रिपद आहेत, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपद, त्या 43 मंत्रिपदांवर थोडीशी पुन्हा एकदा घासघीस होईल किंवा पुन्हा एकदा वाद होईल, वितुष्टी येईल, पण आम्ही एकत्रितपणेच हे सरकार चालवणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न हा झालेला आहे आणि त्यानुसार आता येणाऱ्या काळामध्ये अगदी 29 तारीख आधी सांगितली होती, मात्र पंतप्रधान हे हिवाळी अधिवेशनामध्ये आहेत त्यामुळे थोडेसे ते व्यस्त आहेत, त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम आधीच निश्चित झालेले आहेत आणि त्यामुळे पंतप्रधानांची वेळ घेतली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल, जसं की 2022 झालं होतं। अगदी राज्यपालांच्या समोर थोड्या लोकांमध्ये हा शपथविधी उडकला गेला होता, पार पडला गेला होता, कारण की त्यावेळी परिस्थिती तशी नव्हती। आता मात्र भाजप एक भक्कम परिस्थितीमध्ये आहे, केवळ भाजपच नाही तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे देखील खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत, जे त्यांचे एक्झिस्टिंग जे आमदार होते त्यापेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे सध्या आहेत आणि पूर्ण बहुमताचं सरकार राज्यामध्ये असल्यामुळे आता भव्य दिव्य असा कार्यक्रम हा आखला जाईल, त्याची आखणी सुरू आहे। कुठे कार्यक्रम घ्यायचा, किती लोकांमध्ये घ्यायचा, किती लोकांना बोलवायचं, इन्व्हायटीज कोण असतील, मग भाजपचे इतर मुख्यमंत्री जे राज्यांमधले मित्र पक्षांचे मुख्यमंत्री त्यांना बोलवायचं का, अशा सगळ्या स्तरावर सध्या चर्चा सुरू आहे, एक आखणी सुरू आहे कार्यक्रमाची। फक्त पंतप्रधानांची वेळ कधी मिळते यावर सगळं गणित जे आहे ते अवलंबून आहे, यावर कार्यक्रमाचा दिवस जो आहे तो अवलंबून आहे। एकदा ती वेळ मिळाली की त्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार, कधी किती मंत्री शपथ घेणार, कुठे शपथ घेणार, कुठे हा कार्यक्रम होईल, किती मोठा कार्यक्रम होईल, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल। जर आपण 2014चा विचार केला असता तर वानखेडे स्टेडियममध्ये हा खूप मोठा एक कार्यक्रम झाला होता आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि एक भव्य दिव्य हा महायुतीचा असा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला गेला होता। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ त्या ठिकाणी घेतली होती। 2019चा आपण विचार केला तर ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्याच्या नंतर शिवाजी पार्क मैदानामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता, त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। मग महाविकास आघाडीमध्ये सगळे मोठे नेते, मग शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे सर्व मुख्य नेते, त्यांच्याबरोबर त्यांचे मंत्रिमंडळातले सगळे नेते, इव्हन एकनाथ शिंदे, उदय सामंत हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र 2022ची परिस्थिती वेगळी होती आणि 2014 आणि 2019चा विचार करता यावेळी जे सरकार आलेलं आहे ते अतिशय जास्त मेजॉरिटीने सरकार आलेलं आहे, त्याच्यामुळे यावर्षीचा कार्यक्रम हा आधीच्या कार्यक्रमांपेक्षा मोठा घेतला जाईल अशी दाट शक्यता आहे। मात्र त्याची प्लॅनिंग सुरू आहे, मग पंतप्रधानांची वेळ मिळाल्याच्या नंतर हा कार्यक्रम जो आहे तो निश्चित केला जाईल आणि मगच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना मिळेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार। प्रज्ञा, बरोबर आहे अक्षय, त्यामुळे उत्सुकता याच प्रश्नाची आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार, कोणाच्या डोक्यावरती मुख्यमंत्री पदाचा मुकुट असेल, कारण का तीनही पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक नेत्याची अशी इच्छा आहे की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा। आणि जर आपण गेल्या काही दिवसांच्या घडामोडींचा विचार केला तर शिवसेनेकडून जास्तीत जास्त जोर दिला जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहावे याच्यासाठी, त्याच्यासाठी पूजा अर्चा केल्या गेल्यात, होम हवन केले गेलेले आहेत अर्थात, पण दिल्लीमध्ये नेमका काय निर्णय होतो, अमित शहा अंतिम निर्णय काय घेतात याचीही उत्सुकता आहे। जशी सूत्र सांगतायत त्यानुसार मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असा निरोप दिल्लीतून आलेला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं देखील कळतंय। आणि त्याच संदर्भात अक्षय प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे नाराज असल्याचं कळतंय
काय परिणाम होऊ शकतात त्यांच्या या नाराजीचे? सध्या जर आपण विचार केला तर मगाचं चित्र बघितल्याच्यानंतर नाराजी नाही आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र निश्चित हे आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडून किंवा शिवसेनेच्या आमदारांकडून, वरिष्ठ नेत्यांकडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदी बसवावं यासाठी भाजपकडे मागणी केली गेली किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे सांगण्यात आलं होतं किंवा एक भाषणाचा प्रयत्न केला गेला की आम्ही डिझर्विंग आहोत. कारण की गेल्या 2.5 वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांचं जे काम आहे, एकनाथ शिंदे यांचं जे काम आहे ते पाहता त्यांच्या चेहऱ्यावर आपण निवडणुका लढलेलो होतो. त्यामुळे आम्हाला जो शब्द दिला होता, जसं की शिवसेना नेत्यांनी सांगितलं की आम्हाला शब्द दिला गेलेला आहे आणि अगदी काही काळासाठी का होईना, म्हणजे सुरुवातीचे 1 वर्ष 2 वर्ष यासाठी का होईना, पण आम्हालाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावं अशी मागणी ही शिवसेनेच्या नेत्यांची आहे. निश्चित ती ऑन द रेकॉर्ड मागणी नाहीये, कुठेही कॅमेरासमोर मागणी नाहीये. मात्र ती मागणी जी आहे ती सध्या केवळ आणि केवळ प्रसारमाध्यमांकडे ऑफ द रेकॉर्ड केली जाते. त्यामुळे सध्या एकूण जर विचार केला आपण तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे ही मागणी होती. पण बिहार पॅटर्नचा जो मुद्दा हा चर्चेला गेला होता तर भाजपच्या सूत्रांनी असं सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारचा आम्ही तर शब्द दिलेला नाहीये. मुख्यमंत्रीपद कोण असेल किंवा कोणाकडे मुख्यमंत्रीपद असेल हे आकडे आल्याच्या नंतर आणि विधानसभा निवडणुकांचा रिझल्ट आल्याच्या नंतर आपण डिसाईड करू असं आधीपासून ठरलेलं आहे. नितीश कुमारांना काही वेळाच्या आधीच म्हणजे निवडणुकांच्या आधीच शब्द देण्यात आलेला होता किंवा त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं की तुम्हीच मुख्यमंत्री असाल. प्रत्येक सभांमधून अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, त्यांनी प्रोजेक्ट केलेलं होतं नितीश कुमार यांना. त्यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार होणार हे निश्चित होतं. मात्र जर आपण या संपूर्ण निवडणुकीचं विश्लेषण केलं, विचार केला तर कुठेही कोणत्याही सभेमध्ये नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांनी प्रोजेक्ट केलेलं नाहीये की कोण मुख्यमंत्री असेल. तिन्ही नेत्यांना एकत्रितपणे त्यांनी स्वतःसोबत ठेवलं, तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे सभा घेतल्या. मात्र कुठेही मुख्यमंत्री हेच असतील असं कुठेही सांगितलं गेलेलं नव्हतं. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपकडून मुख्यमंत्री कोण या शब्दाला किंवा या प्रश्नाचं उत्तर हे त्यांच्याच एकूणच वागण्यावरून आणि निवडणुकीच्या सगळ्या प्रचार रॅलीवरून आपल्याला मिळू शकतं की मुख्यमंत्री कोण तर आम्ही आकडे आल्याच्या नंतर डिसाईड करू. आणि आता आकडे जे आलेले आहेत ते पूर्णतः भाजपच्या फेवरचे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं निश्चित आहे जे काम त्यांनी केलेलं आहे ते एका चौकटीच्या बाहेरचं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती. ते बरोबर आहे. त्यामुळे ती अपेक्षा पूर्ण होणार की मुख्यमंत्रीपदी कोणता नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळणार याची उत्सुकता आहे. पुढच्या काही दिवसात त्याचं उत्तर मिळेल अशी आशा करूया. अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे दिलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.